सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबर महिन्याच्या वेतनासंदर्भात, डिसेंबर महिन्याच्या पगारासंदर्भात सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. डिसेंबर महिन्याच्या वेतनासंदर्भात 2 दिवसापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश निर्गमित झालेला होता आणि ज्या शासन आदेशाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. 2 दिवसापासून डिसेंबर महिन्याचं वेतन कधी होईल या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि डिसेंबर महिन्याच्या वेतनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्गमित झालेला आहे. ज्या शासन आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी बिम्स प्रणालीवर अर्थ विभागाकडनं जे अनुदान प्राप्त झालेलं होतं त्यासाठी आता ते अनुदान वितरित करण्याच्या सूचना या शासन आदेशानुसार आता निर्गमित झालेल्या आहे. ज्या शासन आदेशानुसार आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागात अंतर्गत येणारे जे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या डिसेंबरच्या महिन्यासाठी ज्या वेतनासाठी जे अनुदान पाहिजे आहे ते अनुदान आता वितरित करण्यात आलेलं आहे. ते नियंत्रित अधिकारी यांच्याकडे ते देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच डिसेंबर महिन्याचं जे वेतन आहे ते वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच या शासन आदेशामुळे आता मोकळा होणार आहे. सोबतच डिसेंबर महिन्याची जे काही वेतन देयके आहे ते शालार्थ प्रणाली अंतर्गत 16 ते 17 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना DDO 1 कडे किंवा DDO 1 या लेवलवरती देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे डिसेंबर महिन्याची बिलंसुद्धा आता पारित झालेले आहेत किंवा ते पुढे पाठविण्यात आलेले आहेत. सोबतच डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी अनुदानसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचं वेतन हे वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे. सोबतच डिसेंबर महिन्यामध्ये जी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची अपेक्षा होती त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावं लागणार आहे. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. आता कॅबिनेटची बैठक होईल आणि आजपासून हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. या अधिवेशनादरम्यान जर त्याला महागाई भत्त्याला जर पारित करण्यात आलं, महागाई भत्त्यासंदर्भातला निर्णय जर घेण्यात आला तर त्या संदर्भातला शासन आदेश या आठवड्यामध्ये निघण्याची शक्यता आहे. परंतु तोपर्यंत बिलं हे सादर झालेली असल्याने आणि ती पारित झालेली असल्याने डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत महागाई भत्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता मात्र कमी आहे. परंतु जानेवारीमध्ये मात्र निश्चितच महागाई भत्ता, महागाई भत्त्याची थकबाकी हे सर्व लाभ मिळतील. तोपर्यंत रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.